नमस्कार, यम फूड मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या काय तर ट्रेंड निघालाय वाटतं, आलू खाओगे? तर म्हणलं चला आज तुम्हाला पण आलूची रेसिपी दाखवावं, म्हणजे समोसा हो। तर आपण ज्यावेळेस बाजारातनं समोसे आणतो, पण त्याच्यातल्या भाजीची जी टेस्ट असते ती थोडीशी वेगळी असते, कारण हलवाईवाले त्यात एक सिक्रेट मसाला घालतात। त्या सिक्रेट मसाल्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत। सेम टू सेम त्या भाजीसारखीच आपली ही भाजी होणार आहे आणि समोसेही अगदी विकतच्या सारखे होणार आहेत। तर शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा। इथे मी 5 ते 6 बटाटे उकडून स्मॅश करून घेतलेले आहेत। 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। 5 ते 6 मिरच्या बारीक वाटून घेतल्या आहेत। कढीपत्त्याचे पानं घेतले आहेत। कोथिंबीर घेतली आहे। आलं खिसून घेतलेलं आहे। 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। आता मसाल्यांमध्ये आपण जिरे, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट घेणार आहोत। तर चला सुरुवात करूया आपण। आता एका ताटामध्ये आपण 1.5 वाटी मैदा घेणार आहोत। हा जवळपास पाव किलो आहे। त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे। 1 चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे। 4 चमचे तुपाचे, जवळपास 20 ग्रॅम तुपाचे आपण इथं मोहन घालणार आहोत कडकडीत। आता पीठ आणि तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून पीठ अगदी घट्ट मळायचं आहे। तर तो सिक्रेट मसाला तयार करण्यासाठी मी इथं काही खडे मसाले घेतले आहेत। 1 चमचा तीळ, 4 चमचे धने, 1 चमचा बडीशोप, 1 दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 मिरे व लवंग आणि 1 चमचा जिरे। आता याला छान मंद गॅसवर भाजून घेऊया। जास्त वेळ भाजायचं नाही, थोडंसं असं त्याचा सुवास सुटूपर्यंत भाजायचं आहे आणि भाजून झाले की 1-2 मिनटं गार करून एका मिक्सरच्या भांड्यात आपण त्याला काढून घेऊया आणि असं ह्या पद्धतीने ओबडधोबड म्हणजे दरदरा वाटून घ्यायचा आहे। तर आता 5 ते 6 चमचे आपण तेल घालणार आहोत। जिरे, थोडंसं हिंग, कढीपत्ता, आलं हे छान आपण भाजून घेणार आहोत। त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। आता कांदा छान आपण भाजून घेणार आहोत। कांदा इथे छान लालसर भाजून झालेला आहे। ही मिरचीची पेस्ट घालणार आहोत। त्यालाही छान भाजून घ्यायचं आहे। तर आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालून छान भाजून घेणार आहोत। तर आता आपण इथे तयार केलेला हा मसाला घालायचा आहे, 2 चमचे। आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर याला आपण छान मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये आपण कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून घालणार आहोत। तर इथं आपली भाजी झालेली आहे, याला आपण गार करून घेऊया। तर आता एवढा असा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला आपण लाटून घेऊया। थोडंसं तेल लावूया खाली, म्हणजे पीठ चिटकणार नाहीये। अगदी गोल लाटून घ्यायचं आहे छान व्यवस्थित। जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही लाटायची नाही, ह्या थिकनेसनं लाटी लाटायची आहे। तर याला असं मधोमध कट करायचं आहे। आता खूप वेळेस प्रॉब्लेम येतो, समोश्याचा आकार नीट जमत नाही, तर काय करायचं, तर आता हा असा भाग घ्यायचा, याच्या काठाला पाणी लावायचं आणि हा दुसरा भाग घ्यायचा, तो त्याला व्यवस्थित चिटकून घ्यायचा, हा भाग असा, आणि हे या पद्धतीनं कोन तयार करायचा त्याचा। तर यामध्ये आपण भाजी भरून घेऊया। आता याच्या किनाऱ्यालाही पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित चिटकतात।
हे बघा एकदम परफेक्ट समोस्याचा आकार आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळे समोसे करून घेऊया। तर इथे आपले सगळे समोसे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता किती छान परफेक्ट असा समोस्याचा आकार आलेला आहे। तर ह्याला आता आपण तळून घेऊया। तेल खूप जास्त तापवायचं नाहीये, मीडियम गॅसवर आपल्याला ह्याला तळायचं आहे। तेल अगदी जास्त तापलं असेल तर त्याला थोडंसं थंड करून घ्या, नाहीतर आतून पीठ कच्चं राहील। तर इथं अगदी बारीक दमावर आपल्याला ह्याला छान तळून घ्यायचं आहे। तरी ते सगळे समोसे छान तळून झाले आहेत। तुम्ही कलर बघू शकता किती भारी आलाय, टेक्स्चर पण छान आलेलं आहे। तर याला आपण आता काढून घेऊया तेलातनं। हे बघा किती छान झाले आहेत सगळे समोसे, किती कलर टेक्स्चर भारी आले आहे। मस्त गरमागरम समोसे आणि त्याबरोबर पुदिन्याची हिरवी चटणी आणि चिंचेची चटणी आणि मिरची, मस्तच एकच नंबर। आपले समोसे छानच झालेले आहेत, कसलेच तेलकट झाले नाहीत। तुम्ही बघू शकता, तुम्हाला एक मी तोडून दाखवते, मस्त क्रिस्पी झालेले आहेत। तर समोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ते काय आहे व्हायरल, आलू खाओगे?